विठाला 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 जगत गुरु विठाला 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 शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी मुखी अमृताची वाणी देह देहाच्या कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ तुका मने जाती ताप दर्शन विश्रांती विठ्ठल विठाला 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 तटे भीमवृद्धं वरं कुण्डलीकाय धातुमुनिन्दे समागष्ट कृष्णं प्रमानन्दकन्दं प्रभुमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकर्यो दुसरे चरण सत्ताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाओ ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह हातलो पावन झालो चराचरी 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला उघडविले स्वराज्य जाणे सुखावली प्रजा परश्री समानासा होता माझा राया
आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे नमन करण्याला बोलो चलो चलो शिवाजी महाराज की जय अंबाजी महाराज की जय प्रस्तुत प्राप्त संकीर्तन विषय करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महान भक्त महान साधू महान वैराग्य असणारे पंचवीर निर्मिते देहू निवासी संत तुकोबराय यांचा 4 जन्माचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंग बोलण्यानुसार छोटासा परिहार द्यायचा तो गरजेचा असा असतो. आळंदी या पवित्र पावन भूमीमध्ये नवरात्र विशेष कीर्तन व प्रयोजनाची आमच्या नाथबर्मा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम 5 दिवसाचे कीर्तन विषय 5 दिवसाचे कीर्तन विषय माझ्याकडे आले. माझं बरं भाग्य समजतो. आमचे वैकुंठ सम्राट असणारे अरे शिव महाराज नगर हे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे समीर महाराज गिरनाथ हे सुद्धा मृदंगाची साथ करतात. हे सुद्धा उपस्थित आहेत. आता ज्यांनी चाल गायली असे असणारे आमचे वेदांत महाराज भुके हे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे राम महाराज चिखले हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आमचे आदित्य महाराज खटके हे सुद्धा उपस्थित. मस्तक हे पायावर गोष्टीचा उल्लेख करतात. म्हणजे अभंगात जे संत जे महान पुरुष मृत्यू लोकात होऊन गेले त्यांच्या मातापितेला धन्यता देतात. कारण संत जरी इतके पवित्रवान सामर्थ्यवान आहेत त्यांचे मातापिता कसे असतील हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात पवित्र आई पवित्र वडिलांच्या पोटी जन्माला आलेली कन्या किंवा पुत्र असे असतील तर याच्या मागे सतत देवाचे नाव घेतले जाते किंवा राष्ट्राच्या हिताकरता समर्पित करतात. हे झाले अभंगाचे दुसरे चरण. मुख्य अमृताची वाणी देहाच्या कारणे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात पवित्र आई पवित्र वडिलांच्या पोटी जन्माला आल्यानंतर आणि देवाचे नाव घेतल्याने याचे संपूर्ण शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असते. सर्वांग निर्मळ चित्त दैशे गंगाजळ. अभंगाच्या चौथ्या चरणात तुकोबराय म्हणतात उभे मान पुरुष नसते दर्शन देत नाहीत आपल्या शरीरातले विकार नाहीसे करतात. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता अभंगाचा सर्व भावार्थ झालेला आहे. ज्यांना ज्यांना वाटतं आपण झोपून बसून कीर्तन ऐकू त्यांना बिनधास्त झोपा. तुम्ही जरी झोपले तरी आहेच मी तुम्हाला वाटवायला. विठ्ठल जीवसृष्टीमध्ये शुद्धतेला फार महत्व आहे. संसारातही शुद्धतेला फार महत्व आहे. म्हणून मनुष्याचे मन पाहिजे शुद्ध पाहिजे. करुणी शुद्ध करुणिया शुद्ध
अन्नाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार फलाहार, दूध, शाकाहार याला साविकार म्हणतात. जास्त तिखट पदार्थ याला राजसाहार म्हणतात. सडलेले शिळे करपलेले याला नामसाहार म्हणतात. मी काय सांगतो, अन्नाची शुद्धता या जगात फक्त भगवान परमेश्वराचेच नाव शुद्ध आहे. नाहीतर काहीच नाव आहे गंगाधर, हा गोळ करत नाही महिनाभर, किंवा काहीच नाव शांताबाई भांडणा वाचून करत नाही. अशी आमची शांताबाई कधी शांत बसत नाही. विठ्ठल म्हणून या जगात फक्त भगवान परमेश्वराचेच नाव शुद्ध आहे. भाव शुद्ध. सुदामाचा अगदी शुद्ध भाव आता म्हणून सुदामा नगरी सोन्याची झाली. सुदामा भाव दुखे दरिद्र पिढ्या मुठभर भोय घेऊन या त्याच्या भेटी या गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरण लक्ष लागो. देश शुद्ध. संतांचे वास्तू काही जे ते मुलं जुगार मटका खेळत नाही. ते देश, ते राज्य, ते तालुका, ते जिल्हा शुद्ध आहे. पवित्र पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन कर्म धर्म ज्यांना ज्यांना वाटतं आपलं धनुष्य हवे त्यांनी सरळ सरळ हाताने दानिका लागायची. काही रिकाम टेकडे जुगार मटक्यामध्ये लाखो रुपये खर्च करतात, पण देवाच्या ठिकाणी 1 रुपयाचे दान करत नाही. माणसाला कळलं पाहिजे पैसे कुठं खर्च करावे आणि कुठं वाचवावे. बघा, मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, त्याच्या आधी भजन करू. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एका खेडेगावात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याला नव्हती संपत्ती, पैसा पाणी भरपूर होता, पण संपत्ती नव्हती. आमच्यासारख्या महाराजांनी सांगितलं तुम्ही जर सत्यनारायणाची जर पूजा केली तर तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. मग सत्यनारायणाच्या पूजेची तयारी झाली. ब्राह्मण बुवा बोलावून घेतले. ब्राह्मण बुवा आले, पूजा मांडायला सुरुवात केली. ब्राह्मण बुवानी मांडायला सुरुवात केल्यानंतर तात्याला ब्राह्मण बुवा म्हणतात, पूजेत एक नारळ कमी पडलं. नारळ तात्या आता नाही इलाजानं मनातल्या मनात म्हणतो, उगाच एवढा खर्च कशाला. पण नाही इलाजानं आता जातो शेजारच्या दुकानावर गेल्याच्या नंतर दुकानदाराला म्हणतो, दुकानदार नारळ केवढ्याला दिलं. दुकानदार म्हणतो 20 रुपयाला दिलं. तात्या म्हणतो काही कमी जास्त. ते म्हणतो तुम्हाला कमी पाहिजे असं तर इथून कुठं जाणं लागेल, मांठ्याला जाणं लागेल. मांठ्याला गेल्यानंतर दुकान तात्या जातो एसटी पकडून मांठ्याला गेल्यानंतर एक किराणा दुकानावर जातो. किराणा दुकानावर गेल्याच्या नंतर दुकानदाराला म्हणतो, दुकानदार नारळ केवढ्याला दिलं. दुकानदार म्हणतो 18 रुपयाला दिलं.
18 रुपयात गेलं. ते म्हणतो काही कमी जास्त, ते म्हणतो तुम्हाला कमी पाहिजे असेल तर जालन्याला जायला लागेल. जालन्याला गेलं तात्या जातो एसटी पकडून जालन्याला. जालन्याला गेल्याच्या नंतर जातो या किराणा दुकानावर गेल्याच्या नंतर दुकानदाराला म्हणतो, दुकानदार नारळ कावड्या दिलं. दुकानदार म्हणतो 16 रुपयाला दिलं. ते म्हणतो काही कमी जास्त, ते मला तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कुठं जायला लागेल? वाकणात. तात्या आता जातो वाकणात गेल्याच्या नंतर एका माणसाला विचारलं नारळ कावड्याला. ते म्हणतो तोडा आणि न्या, किती न्या, तोडून न्या. गेल्यानंतर एक झाड बघतो, झाडावर जातो, एक नारळ तोडतो, असे बरेच नारळ तोडतो आणि खाली येतो. आणि डबल वर एक चांगलं मोठं नारळ राहिलं होतं म्हणून कुठं जातो? डबल वर जातो. वर गेल्याच्या नंतर डबल वर जातो आणि नारळाला एका हाताने तोडायचा प्रयत्न करतो, पण नारळ काय तुटत नव्हतं. मग तसा नारळाला लटकतो, पण नारळ तरी तुटत नव्हतं. तसा लटकला. आता महाराज म्हणते, लोक म्हणते महाराज नारळाला लटकल्यावर नारळ तुटणार नाही तर काय होईन? आम्हाला काय येड्यात काढायला का? नाही, माझ्या नारळात, माझ्या कीर्तनात नारळ कधीच फुटत नाही. विठ्ठल त्याचं नशीब चांगलं होतं. तू कुणी उंटवाला जात होता, उंटवाला जातो. मग तात्या म्हणतो उंटवाले दादा. उंटवाला त्याच्या जवळ जातो. जवळ गेल्याच्या नंतर तात्या म्हणतो मला काय करा, तुम्ही खाली उतरा. ते म्हणतो तुम्ही मला काय देणार? ते म्हणतो अहो माणुसकीचा काही भाग आहे का नाही आजकालच्या दुनियात? ते म्हणतो मी उंट घेऊन कशासाठी आलोय? पैशासाठी. तुम्ही मला काय देणार? ते म्हणतो मी तुम्हाला 5,000 रुपये देतो, पण तुम्ही मला काय करा, खाली उतरा. मग आता उंटावाला चढतो उंटावर चढल्याच्या नंतर त्याचे काय पाय येतात, त्याच्या हाताला येत नव्हते. मग तात्या म्हणतो मी तुम्हाला 5,000 रुपये तर देणार आहे ना, मग तुम्ही काय करा, अशी उडी हाणून नाही काय करा, पाय दारा. मग आता जशी उडी हाणायला जातो तसं उंटाला वाटतो मालक उतरला, खाली उंट जातो सरळ निघून जातो. मग आता हे दोघं लटके देतो. लटकल्याच्या नंतर आता उंटवाला म्हणतो मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, पण तुम्ही काय करा, हात सोडू नका. आता 10,000 रुपये. तात्या म्हणला 10,000 रुपयाला पेटी केवढी लागल? मोठी लागल ना. तशी पेटीचा असा हात करायला जातो तसं कुठे येतो? खाली नेमकी हिर होती. खाली पडतो आणि हिरीच्या फांदीला जातो. आता म्हणतो वर गेला तर वाघोबा, मधात आला तर आगोबा, खाली गेलो तो नागोबा. विठ्ठल आता किती रुपयाला पडली हो सत्यनारायणाची पूजा? म्हणून शुद्धतेला फार महत्व आहे. तुकोबराय म्हणतात या भूतकाळात जे जे वीर झाले, जे जे साधू संत झाले, त्याचे आई वडील किती पवित्र असतील हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, थोडे रसा
तुकोबराय म्हणतात शुद्ध बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई. याच्या पोटी आलेले फळे कसे येतं रसा व गोमटे येतं. आता बघा सोयाबीनचं बी पेरलं तुरीचं उगवण का हो? सोयाबीनचं चुकवणं. तसे आपले मायबाप जर चांगले असतील तर आपण नक्कीच चांगले घडू. बघा मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक शेतकरी होता. आमच्या शेजारच्या शेतकऱ्याने बटाटे लावले होते. बटाट्याचे झाड कमळे एवढे झाडे होते. एक दिवस शेतात उभा होता तेवढ्यात एक साहेबाची गाडी आली. साहेबाची गाडी आली. साहेब शेतकऱ्याच्या जवळ गेले आणि शेतकऱ्याला नाव विचारलं. शेतकरी म्हणतो बापू आहे. बापू नाव होतं शेतकऱ्याचं. साहेब शेतकरी म्हणतो साहेब आपण कोण? साहेब म्हणतो बटाटे पाणी करणारा अधिकारी आहे. ते म्हणतो हे बाई हे बटाट्याचे झाड आहे ना? हा. शेतकरी जरा तापड स्वभावाचा म्हणतो हा बटाट्याचं झाड बटाट्याच्या शेतात उभं आहे. बटाट्याचे झाड आहे म्हणतो याला बटाटे कुठे लागतात? शेतकरी म्हणतो तुला जरी अख्खा या मातीत पुरला तरी तुला शेतातलं कळायचं नाही. एक बीज तेरा नाश, एक बीज तेरा नाश, एक बीज तेरा नाश. एक बीज तेरा नाश, एक बीज तेरा नाश, एक बीज तेरा नाश, एक बीज तेरा नाश. हाडाचा शेतकरी पाहिजे. ज्या दिवशी शेतकऱ्याला हमी भाव पिकाला मिळत नाही म्हणून शेतकरी उभे पीक लावतो आणि सरकारच्या नावाने सुतूक पावतो ना. हे बघा योग्य मशागत कसं योग्य मशागत करून जसं पेरतो ना तसं आपले मायबाप जर आपले जर चांगले संस्कार दिले तर आपण सुद्धा चांगले घडतो. विठ्ठल आई वडिलाचे बरेच प्रकार आहेत. पहिला प्रकार आई वडील वाईट मुले वाईट. एखाद्याचे जर आई वडील चोरटे असतील ना महाराज तर त्याचा मुलगा कसा नाही स्वार्थ. हे बघा उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्याचा मोहर होता. आंब्याचा मोहर होता आणि एक मुलगा आंब्याच्या झाडावर आंबे तोडत होता. तेवढे एका दुरूनच्या शेतकऱ्याने पाहिले आणि त्याच्या जवळ आले. आणि जवळ आल्याच्या नंतर विचारलं तुझे वडील नाही तुझे वडील कुठे आहेत? ते म्हणतो जास्त काही कटकट लावू नका. माझे वडील या वरच्या फांदीवर. बघा मुलगा वाई जसा मुलगा चोरला तशी जशी आई वडील चोरते तसा मुलगा निघतो. विठ्ठल हे बघा एक गरीब परिस्थितीतलं कुटुंब होतं. त्याला 2 मुलं होते. आता 2 मुलं होते. आता एका मुलाला लहान्या मुलाला धाडलं. चिमण्या म्हणून नाव होतं. चिमण्या म्हणजे जाय सावकार काकाकडून 100 रुपये घेऊन ये. चिमण्या आता जातो सावकार काकाकडे. सावकार काकाकडे गेला. सावकाराला दारातूनच आवाज देतो हो सावकार काका हो सावकार काका. सावकार काका बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर चिमण्या जोऱ्यात जोऱ्यात हसायला सुरुवात करतो. सावकार म्हणतो का हसतोस? ते म्हणतो सावकार काका तुम्ही इतके जाड आहात. जर तुम्ही मेले तर तुम्हाला दवाखान्याच्या चौकटीतून बाहेर कसे काढायचे? आता सावकाराला खूप राग येतो. राग आल्याच्या नंतर सावकाराला 2 कानसुले हाणल्या त्याच्या चिमण्याच्या. आणि चिमण्याला कुठे ठेवतो? हातच्या खोलीत कोंडून. आता अर्धा तास झाला 1 तास झाला. त्याच्यानंतर त्याचे वडील म्हणले अरे चिमण्याला 100 रुपये पाठवायला धाडलं होतं. चिमण्या अजून आला नाही.
मग आता दुसऱ्या 14 वर्षाच्या मुलाला म्हणतो बाळ्या तू जाय बरं तुझ्या लहान भावाला बोलून आण आणि तू काय कर सावकार काकाकडून 100 रुपये घेऊन ये. आता बाळ्या जातो. बाळ्या गेल्याच्या नंतर सावकाराला दारातूनच आवाज देतो हो सावकार काका हो सावकार काका. सावकार बाहेर येतो आणि चिमण्या सुद्धा जोरात हसायला सुरुवात करतो. पण चिमण्या म्हणतो जाऊ द्या माझा लहान भाऊ तुमच्याकडे आला होता ते कुठे ते म्हणतो सावकार म्हणतो ठेवला आतल्या खोलीत कोंडून का. तर बाळ्या सावकार म्हणतो ते म्हणतोय तुम्ही जर मेलात तुम्ही इतके जाड तुम्ही जर मेलात तर तुम्हाला दवाखान्याच्या चौकटीतून बाहेर कसे काढायचे. म्हणतो त्यात काय एवढं तुमचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि तुम्हाला बाहेर काढायचे. आता 1 तास जातो 2 तास जाते बापाला काळजी असते. मग बाप आता येतो सावकाराला दारातूनच आवाज देतो सावकार हो सावकार. मग सावकार बाहेर येतो. हा सुद्धा हसू लागला. हसल्यानंतर मग तू माझे दोन्ही मुलं तुमच्याकडे 100 रुपये मागण्यासाठी आले होते. सावकार म्हणतो हा ठेवलेला आतल्या खोलीत कोंडून. म्हणतो का तर पहिला म्हणतो तुम्ही इतके जाडात जर तुम्ही मेले तर तुम्हाला चौकटीतून दवाखान्याच्या चौकटीतून बाहेर कसे काढायचे. आणि दुसरा म्हणतो त्यात काय एवढं तुमचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि तुम्हाला चौकटीच्या बाहेर काढायचे. आता ते म्हणतो त्या मुलाच्या नादी नाका लोकात ते येडे येतं गदे येतं त्यात एवढं कशाला कुटाणा करायचा. तुम्हाला वकील टाकायचं तुमच्या घरावर वकील टाकायचं आणि तुम्हाला फुकून द्यायचं. विठ्ठल आता बघा आई वडील चांगले आणि मुलं वाईट. एक वारकरी बाबा रोज सकाळी उठल्याच्या नंतर देवपूजा करायचे आणि देवपूजा केल्याच्या नंतर बाबाचा मुलगा रोज सकाळी उठायचा कुठं जायचा विटू दांडून खेळायला खेळायला जाताना मग बाबाला एक दिवस खूप राग आल्याच्या नंतर बाबानं काय केलं एक दिवस त्याला आतल्या खोलीत कोंडून ठेवले. आता बाबाची इकडे देवपूजा चालली बाबाची. भक्तीचाच देहाची चिजुरी भक्तीचाच सागर उघडदार देवा आता उघडदार देव. मग आता बाबाचा मुलगा आतल्या खोलीत म्हणतो लाकडाची दांडी लाकडाचा विटू उघडदार बटू आता उघडदार बटू. बघा याचा आता काही दिवस गेले असेच बरेच दिवस गेले. बाबांना त्याचं लग्न करून टाकल्याच्या नंतर एक दिवस बाबाला वारीला जायचे होते. मग बाबा म्हणते ना बाळ्या अरे माझा नियमाचा देवपूजाचा हे मी पंढरपुराला चाललोय तू काय कर 8 दिवस देवपूजा कर. मग आता बाळ्या म्हणतो बाबा तुम्ही बिंदात जा तुम्ही गेल्याच्या नंतर 8 दिवस मी देवपूजा करतो. केल्याच्या नंतर देवपूजा करतो म्हणला. मग बाबा वारीला गेले. दुसरा दिवस उजडला. आईनं उठविले त्याला. उठल्याच्या नंतर आई म्हणली बाळ्या अरे उठ रे अरे बाळ्या उठ. बाळ्या कसा मासा उठल्याच्या नंतर रागात उठला. एका बाटलीत देव भरली आणि गावाच्या विहिरीजवळ गेला. तसंच बाटली सगळं उडी हाणली. आता जे हलके देव होते ते तरंगले जे जड देव होते ते बाटलीत राहिले तेवढे आला घरी घेऊन आल्यानंतर देवाऱ्यात ठेवल्यानंतर आई आली थोड्या वेळ. आई म्हणली अरे बाळ्या देवाला गंध नाही लावला आरती नाही केलीस. म्हणतो बाळ्या म्हणतो अरे याच्यातले अर्धे देव कुठे आहेत. आई म्हणतो आपल्या गावच्या जवळच्या विहिरीत आत्महत्या केली. आता 8 दिवस देवपूजा बंद. आता सुटू काही विठ्ठल आता तुम्हाला हिरण्यकश्यप माहितीच असेल ते वाईट होता पण त्याच्या पोटी फक्त प्रल्हाद जन्माला आले. आता बघा जेव्हा विठ्ठलपंत संन्यास घ्यायला निघाले त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांना सवाशना प्रदक्षिणा मारल्या पिंपळाला. त्याचा परिणाम 4 देव पोटी त्यांच्या तीन देव जैसे परब्रह्मी ठसे. तीन देव जैसे तीन
देव जैसे परब्रह्मी तसे धन्य ते निवृत्ती धन्य तो सोपाना धन्य ते निवृत्ती धन्य ते निवृत्ती धन्य ते निवृत्ती धन्य तो सोपाना किंवा महाराष्ट्रामध्ये राजे शिवछत्रपती होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज चांगले होते म्हणून यांच्या पोटी संभाजीराजे जन्माला आले. आता ऐका ते प्रसंग. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला निघाले त्यावेळेस 9 वर्षाचे संभाजीराजे सोबत होते. 9 वर्षाचे संभाजीराजे सोबत होते. अरे एक दिवस अफजल खानाने प्रश्न विचारला, संभाजीराजे आप तो महल के अच्छे से खरीदारी करते हो, म्हणजे मैल चांगलं हे करतात मैल क्या. संभाजीराजे अफजल खान म्हणतो, खेळता का मग कुस्ती. संभाजीराजा म्हणजे अरे तुझ्या दरबारात एक असा माणूस नाही जो मला हरवू शकेल. हे महाराष्ट्रातले 9 वर्षाचे पाणी पाजणारे संभाजीराजे होऊन गेले. विठ्ठल बरं पूर्व हॉटेलीत गेल्याच्या नंतर काय खावं माणसानं. हॉटेलीत गेल्याच्या नंतर काय खावं. भजे पापड्या काही ना भजे खावे बघा. भजे खावं ना हॉटेलीत गेल्याच्या नंतर. भजे आपल्या घरी करता येत नाहीत का. तसं ह्या देहात आल्याच्या नंतर काय करावं तर भगवंताचं परमेश्वराचं नाव घेऊ. बाकीच्या देहात आहे का भगवान परमेश्वराचं नाव घेता येतं का. शेळीला घेता येतं गो, मेंढीला बाईला घेता येतं का. त्याच्यानं मनुष्य देहात आल्याच्या नंतर काय करावं तर भगवान परमेश्वराचं नाव घ्यावं. विठ्ठल प्रवास करायला गाडी चांगली असावं की कशी. प्रवास करताना गाडी चांगली असावं. गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, ड्रायव्हर फुल पिलेला असावा. मग गाडी कुठे जाईल. वळणात जाईल ना. कशाला ड्रायव्हर चांगला लागतोय. आता खायला काय असावं चांगलं. दूध असावं, बाजरीची भाकर असावा, त्याच्या सगळं ठेसा असावा. तेव्हा अन्नाचा स्वाद घेता येतो आहे का नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता कसं असतं माहिती का. नवीन लग्न झाल्यावर सासूबाईचा लाड असतो. सासूबाईचा लाड असतो. एक नवीनच जावाई गेला सासरवाडीला गेल्याच्या नंतर आता एकटा जात नसतो. नवीन जावाई 2-4 जण घेऊनच जात असतो संघ. गेल्याच्या नंतर मग काय उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे दिवस असताना गेले पाहुण्याची चहा पाणी झाली. चहा पाणी झाल्याच्या नंतर पाहुणे असे बसलेले आणि सासूबाईचा स्वयंपाक पुढच्या खोलीत चालू असताना स्वयंपाक सासूबाईला वरून पत्र तापलेले. घाम आल्याला
जसा सासूबाईला शिक आली तसं तो कुठं पडलं खिरीत पडल्याच्या नंतर ते कोण बघितलं जावयानं पाहिलं. आता समद्याला वाढ झाली, जावयाकडे खीर आली. आल्याच्या नंतर जावयाजवळ खीर आली. सासूबाईला जावई बापू घ्या दर्शी. जावई म्हणतो सासूबाई मी खीर आवडतच नाही, मला खीर आवडतच नाही. नाही सासूचा आग्रह असतो मला. आताच्या नाही राहिल्या तशा, पहिल्या वाटत सासूचा लय आग्रह असतो. सासूबाई म्हणायला आता घ्यात जावई बापू घ्या, थोडी घ्या. पण जावई म्हणला मला तेल भुरकी द्या पण खीर काय नग. मग आता जेवण झाले, मस्त जेवण झाल्याच्या नंतर पाणी थोडे बाजूला गेल्याच्या नंतर त्याच्या संगच्यानं विचारला अरे बाळा तुला खीर तर लय आवडती, मग तो खीर काऊन नाही खाल्ली. मग बाळ्या म्हणतो त्यात काय पडलं होतं तू. मग ते लागला वकारे द्यायला. त्याच्यानं अन्न काय पाहिजे शुद्ध पाहिजे. विठ्ठल आता बघा एक ती गजन होते, रिकाम टेकडे होते जरा गावात, रिकाम टेकडे होते. तिघं म्हणले मायला आपण घरच्याचे जेव्हा फुकटच जागायला होतं. 25-30 वर्षाचे होते, ते काय लहान होते काय, 25-30 वर्षाचे होते. म्हणले आपण फुकटच जागायला होतं. म्हणले आपण काहीतरी धंदा टाकू धंदा. मग एक म्हणला आपण काय धंदा टाकावं. ते म्हणला आळंदून पुणे लय जवळ आहे, मग आपण काय करू रिक्षाच घेऊया. घेऊ म्हणजे रिक्षा घेतला. रिक्षा आणला महाराज घरी आणला. रिक्षा आणल्याच्या नंतर आता बस स्टँड टॉपला लावला, बस स्टँड जवळ लावल्याच्या नंतर एक पुढं 2 माग. एक दिवस असा केला, 2 दिवस तसे केले की याच्याकडे काय पॅसेंजर येईना. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. 4थ्या दिवशी एक माणूस जवळ आला त्याच्या आणि म्हणता दादा चालत ना का पुण्याला येता का. ते म्हणला जाऊ ना. ते म्हणले काका 2-4 दिवस झाले आम्ही ऑटो घेतलाय, पण आमच्या ऑटोमध्ये अजून काही कोणी बसलं नाही. तुम्ही कसं काय बसले. अरे ते म्हणले तुम्हीच आधी 3-4 झाले त्या ऑटोत, माणसं काय टपाव बसून येतात का वरच्या. विठ्ठल कळलं पाहिजे माणसाला धंदा काय करावा. आता बघा असे 3 जण, 3 तिकडं काम बिकडं असते, पण असे 3 जण होते. ते म्हणले आता रिक्षात काय परवडं ना आपल्याला, रिक्षा काय करू आता ऐकू टाकू. रिक्षा काय जमत नाही म्हणला, लागतो तर आपण पुढे लागतो 3 संकट लागतो. म्हणलं तू एकटानं चालले आणि दोघांना काय करावं, गावात काय गोट्या खेळावं का. मग आता रिक्षा चालल्यात नंतर म्हणला आता काय करू माहिती का, आपण लई लोकांच्या गाड्या पंक्चर होत्या, लई लोकांच्या. म्हणला हवा भरायचे 10 रुपये, पंक्चर काढायचे 200 रुपये. बस 4-5 हजार रुपये आले. म्हणला बस झाले, तिघायचं भागला आपलं बस झालं. मग आता म्हणले गॅरेज टाकू आपण. गॅरेज टाकायचं म्हणले. मग गॅरेज कितक्या मधल्यावर टाकावं ते ना, कित्या मधल्यावर टाकावं गॅरेज, 3ऱ्या मधल्यावर गॅरेज टाकावं. आता तुम्ही सांगा मला 3ऱ्या मधल्यावर गाडी कोणी नाही का. नाही का कोणी गाडी. माणसाला कळलं पाहिजे कुठं काय करावं हेच मला तू सांगतात. विठ्ठल कुंभाराय म्हणतात. तर 3 प्रकारचे आहेत. पहिले साधूचे चित्त यापक आहेत, दुसरे साधूचे चित्त लोण्याच्या गोळ्यासारखे मऊ येतं, आणि तिसरे साधूचे चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ येतं. आता तुम्हाला सर्वांना इंद्रायण नदीत माहीतच असं गंगेचं पाणी सतत अखंडपणे वाहत राहत असतं. गंगेचं पाणी कसं आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, जल आहे, पवित्र आहे, जल आहे. अखंडपणे नामघोषात वाहत असतात, नामघोष करत. चांगल्या मुलाच्या बोलण्यात अमृत असते, हेच महाराज अभंगाच्या
तिसरे चरण सांगतात. मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, हे देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे, हे देवाचे कारणी, देवाचे कारणी, हे देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे, ओ देवाचे कारणी, देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. महाराज जंगलात खूप आग लागली होती. आग लागल्याच्या नंतर एक चिमणी आणि कावळा जवळ आल्याच्या नंतर चिमणी काय करू लागली, चोचीनं पाणी आणू लागली आणि कावळा म्हणतो, हे चिमण्याताई तुझ्या चोचीच्या पाण्यानं थोडी आग येणार आहे. चिमणी फार गोड उत्तर देते. महाराज बघा, चिमणी म्हणते, अरे माझं नाव आग रावलेल्यात नाही तर विजिनाऱ्यात ये विठ्ठल. शिवकरणाचा भावार्थाला वारकरी संप्रदायानुसार विठोबा रखुमाईचं भजन करू. विठोबार खुमाई, 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 हॅलो, जाता जाता एकच सांगून जाईल महाराज, आई वडिलाची सेवा करा. हे बघा, कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप 10-20 चक्रवाले बंगले बांधले, पण कोरोनाच्या काळात महाराज लांबूनच भाकरी फेकावं लागले. आपलं कोण नाही जगात. पैसो के बडे भगवान, पैसा येतो रगच. महाराज परिस्थिती अशी झाली, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काय म्हणतात परसू, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला म्हणतात परसू. थोडा पैसा आला की परसू राम, त्याच्याहून थोडा आला की परसू शेठ,
बघा पैसो के हे बडे भगवान, पैशाशिवाय काय नाही दुनियात. पैसा कमीला पाहिजे माणसानं, पण आपलं पैसा कमीला पाहिजे माणसानं. दान हे सुद्धा केलं पाहिजे, कारण दान केल्याने माणसाची धन वाढत असते. काही रिंगा आपले काही जण काही जण काय करतात, दान हे करत नाहीत. माणसानं दान हे केलं पाहिजे. काय बघा परत शेतकऱ्याचे मायबाप कधीच वृद्धाश्रमामध्ये राहत नाहीत. शेतकऱ्याचे मायबाप कधीच वृद्धाश्रमामध्ये राहत नाहीत, कारण लय शिकलेले त्याला लय बुद्धी असते. त्याचे मायबाप पुढे असते, वृद्धाश्रमामध्ये असते. बघा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. हे बघा लहानपणीची परिस्थिती होती, गरिबीची परिस्थिती असल्याच्यानं एका मुलाला कुठं टाकलं, बाहेर शिकायला टाकलं. शिकायला टाकल्याच्या नंतर महाराज मुलगा खूप शिकला आणि कुठं मायबापानं काय केलं, खूप शिकून काय केलं, त्याला अमेरिकेला दुसऱ्या नोकरीसाठी पाठिलं. महाराज पाठिल्याच्या नंतर असे बरेच काळखंड गेले, 2-4 वर्ष गेले. बहिणी वाट बघत होती, भावासाठी लग्न केलं नव्हतं बहिणीनं. आज करू उद्या करू, माझा भाऊ आल्यावर करू, पण महाराज भाऊ काही येत नव्हता. अरे एक दिवसाचा असा प्रसंग, त्याचा वडील वारल्याच्या नंतर मुलाला फोन केला. अरे मुलगा म्हणतो मी मीटिंग मध्ये खूप बिझी आहे, तुम्ही काय करा ते उरकून द्या. आता असा बराच काळखंड जातो महाराज. काळखंड गेल्याच्या नंतर काही दिवसांना आईची तब्येत प्रकृती बरोबर नसल्याच्या नंतर एक दिवस आई सुद्धा असंच काही कारणास्थळी हे होऊन जाते. गेल्याच्या नंतर हे खूप मोठ्या मीटिंग मध्ये होता आणि मीटिंग मध्ये असल्याच्या